नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण अ, जे काही प्रकरण 6 सुरू केलं तर आपण प्रकरण 6 मधील मानसिक विकृती हे पाहत असताना आपण प्रमुख मानसिक विकृतीपर्यंत आलं. तर हा व्हिडिओचा पार्ट 2 आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पार्ट 1 मी आधी अपलोड केलं आहे, ते पाहिलं नसेल तर ते तुम्ही नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके. तर पाहूयात प्रमुख मानसिक विकृती पान नंबर 69. तुम्ही पुस्तक समोर ठेवू शकता. ओके. तर चिंता विकृती आहे. पहिल्यांदा चिंता विकृती म्हणजे काय, चिंता विकृतीचे जे काही उपघटक आहेत किंवा 2 प्रकार आहेत ते पाहूयात आणि व्याख्या हे देखील सर्व गोष्टीचा आपण माहिती घेऊयात. 6 विकृती आहेत प्रमुख मानसिक विकृतीचे, 6 घटक आपण पाहूयात. त्यानंतर जो काही पाठ आहे तो या व्हिडिओमध्ये आपला संपेल. पहा तर पाहूयात आपण. पहिल्या या ठिकाणी जो काही तक्ता आहे तो म्हणजे थोडं छोटंसं तुम्हाला एक उदाहरण असेल. दरवेळेस आहे पुढे आपल्याला प्रत्येक विकृतीनंतर आपल्याला हे दिसेल. पहा तर पाहूयात उदाहरण काय. एके दिवशी हेमा कार चालवत ऑफिसमधून घरी चालली होती. अचानक तिला तिच्या हृदयाचे ठोके वाढल्यासारखे जाणवले. तिला दरून घाम आला आणि तिला धापही लागली. ती इतकी घाबरली की तिने गाडी चटकन बाजूला नेऊन थांबवली व मधून बाहेर पडली. म्हणजे एक मुलगी होती हिमा नावाची. ती ऑफिसमधून कार्यालयामधून घरी येत होती. त्यावेळेस तिने अचानक तिला काय आलं तर घाम आला, तिला हृदयाचे ठोके वाढले आणि तिला धापही लागला. त्यामुळे ती एका कार गाडी आहे ती बाजूला घेऊन त्या ठिकाणी कारमधून बाहेर आली. पहा असा त्रास तिला गाडी चालवताना बरेच दिवस जाणवला व तो वाढतच गेला. म्हणजे आधी देखील तिला असा त्रास झाला होता. पण अशाच पद्धतीने ती पुढे देखील असंच तिला वाढत गेलं ते त्रास. यामुळे ती गर्दीतून कार चालवण्यास घाबरू लागली. म्हणजे पुढे पुन्हा एकदा गाडीतून कार गाडी चालवताना तिला जे काही गर्दी असते त्यावेळेस तिला घाबरी पडू लागली किंवा घाबरू वाटू लागले. पहा त्यानंतर गर्दीतून गाडी चालवताना जीव जातो की काय असे तिला वाटू लागले. परिणामी तिने कार चालवणे बंद केले. म्हणजे पुढे तिने कार चालवणे ही त्या ठिकाणी बंद केले. पहा त्यानंतर एवढेच नाही तर कालांतराने तिने घरातून बाहेर पडणे सुद्धा थांबवले. तिला रडावेसे वाटायला लागले. यावरून तिच्या लक्षणाचे निदान चिंता विकृती असे केले गेले. म्हणजे ह्या सर्व घटनांमधून तुम्हाला असे लक्षात आले असेल की एका व्यक्तीला चिंता विकृती ही कशा पद्धतीने घडलेली जाते किंवा लक्षणे कशा पद्धतीने दिसली जाते असे आपण म्हणू शकतो. म्हणजे अशा पद्धतीच्या जेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये घडत असतं तर त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी चिंता विकृती असे म्हणतात. पहा ओके. तर पुढे जाऊयात. तुम्हाला चिंतेला इंग्रजीत एक्झॅक्टली म्हणतात असे म्हणतात. पहा हा शब्द एक्झॅक्टस या लॅटिन शब्दापासून आला आहे. आता तुम्हाला काही वेळेस टिंबटिंब हा शब्द म्हणजे काही वेळेस तुम्हाला लॅटिन शब्दापासून आलेला चित्ता विकृती डॅश डॅश लॅटिन शब्दापासून आलेला हा शब्द असं तुम्हाला देतील. त्यावेळेस तुम्हाला गाळलेल्या जागा भरावा सांगितले, त्यामुळे हे अंडरलाईन करून घेऊ शकता. ओके. याचा अर्थ स्वस्थ किंवा त्रस्त मन असा होतो. या ठिकाणी तुम्हाला त्याचा अर्थ लॅटिन भाषेतील या ठिकाणी थोडक्यात सांगितले. आता व्याख्या पाहूयात आपण रिअलमध्ये समजून घेऊयात. तर दैनंदिन जीवनात कोणतेही स्पष्ट कारण नसताना निर्माण होणाऱ्या व दैनंदिन कार्यात बिघाड निर्माण करणारी व दीर्घकाळ टिकून राहणारी चिंता म्हणजे चिंता विकृती असे होय. आता दीर्घकाळ या ठिकाणी चिंता ही सगळ्यांना वाटत असते, ते काही कमी काळासाठी असत असते. पण दीर्घकाळ आणि दररोज निर्माण होणारी आणि दैनंदिन आपली जी काही कार्य असतात त्यामध्ये बिघाड होत असते, त्यामुळे त्या ठिकाणी चिंता विकृती घडून येते. हे व्याख्या देखील अंडरलाईन करा. ओके. चिंता विकृतीचे बरेच उपप्रकार पडतात, परंतु त्यातील प्रमुख 2 उपप्रकारांची या ठिकाणी माहिती घेऊयात. ओके. तर पहिला आहे त्यामधील सामान्य चिंता विकृती. ओके. तर या ठिकाणी पहिला दिलेलं आहे. आता चिंता विकृती म्हणजे काय, चिंता विकृतीचं एक उदाहरण आणि ते कोणत्या शब्दातून आले आहे आणि त्याची व्याख्या हे पाहिलं तर त्याचे 2 प्रकार पाहूयात. ओके. एवढे लक्षात ठेवला तर चिंता विकृती हे तुम्हाला समजलं असं होईल. म्हणजे हा भाग तुम्हाला समजलेल. म्हणजे तुम्हाला काही वेळेस हा प्रश्न येऊ शकतो. पहा तर पाहूयात आपण. दैनंदिन जीवनात चिंतेचा अनुभव आपण प्रत्येकाने घेतले. तुम्ही देखील घेतला आहे, मी देखील घेतलं आहे. जसे परीक्षेची चिंता, सभेमध्ये बोलण्याची भीती, हे देखील एक चिंताच आहे. म्हणजे सर्वांसमोर कसे बोलणे,
म्हणजे आपल्याला देखील एक भीती किंवा चिंता वाटत असते. मुलाखतीची भीती इत्यादी दैनंदिन जीवनातील जबाबदाऱ्या व कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी सौम्य चिंता असणे आवश्यक असते. म्हणजे सौम्य म्हणजे थोड्या प्रकारात त्या ठिकाणी चिंता असणे आवश्यक असते देखील पहा. सौम्य चिंतेमुळे व्यक्ती त्या परिस्थितीतून नियोजनबद्ध पद्धतीने सामना करू शकेल. म्हणजे आपल्याला माहिती आहे पुढे शत्रू आहे, तर हे माहिती असल्यावरच आपण अगदी योग्य पद्धतीने तयारीला लागत असतो. त्यामुळे या ठिकाणी आपण एखाद्या कृती करत असताना, कृतीला सामोरे जात असताना आपल्याला देखील त्या गोष्टीबद्दल चिंता वाटणे गरजेचे असते पहा. सौम्य चिंतेमुळे व्यक्ती या परिस्थितीतून नियोजनबद्ध पद्धतीने सामना करू शकेल. परंतु व्यक्तीच्या ठिकाणी अतिरिक्त चिंता निर्माण झाल्यास त्याच्या व्यक्तीच्या कार्यावर विपरीत निर्माण होतं. आता चिंता ठीक आहे, पण अतिरिक्त म्हणजे अति जास्त किंवा त्याच्या व्यक्तीत जास्त चिंता झाली किंवा त्याच्या इतर घटकाबद्दल जास्त चिंता झाली तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला त्या ठिकाणी परिणाम होताना दिसतो पहा. व्यक्तीत अकारण चिंता व भीती निर्माण होते. व्यक्ती इतरांना टाळू लागतो. अशा व्यक्ती दैनंदिन जीवनातील कार्य पार पाडण्यास असमर्थ ठरतात. म्हणजे त्या ठिकाणी ज्याचा विपरीत परिणाम झाल्यावर त्या ठिकाणी व्यक्ती आहे ती दैनंदिन जे काही कार्य आहे ते देखील त्या ठिकाणी करण्यास न करताना आपल्याला दिसेल पहा. त्यानंतर या विकृतीचे लक्षण लहान लहान मुलामध्ये 4 आठवडे व किशोरवयीन मुले व त्या पुढील वयाच्या व्यक्तीमध्ये 6 महिने दिसून आल्यास चिंता विकृतीचे निदान केले जाते. आता लहान मुलामध्ये 4 आठवड्यापेक्षा जास्त चिंता दिसली तर त्या ठिकाणी त्यांना हे चिंता विकृती झाले असं म्हणता येईल. आणि सामान्य व्यक्ती पुढच्या वयाचे जे काही व्यक्ती आहेत ते 6 महिन्यापेक्षा जास्त चिंता विकृत दिसले तर त्या ठिकाणी ते व्यक्तीला चिंता विकृत असं झाले आपण म्हणू शकतो. सतत चिंतेमुळे रुग्णांची मानसिक क्षमता कोलमडून पडते. रुग्णाची म्हणजे त्या व्यक्तीची, व समस्या सोडवण्यास ती व्यक्ती अपयशी ठरते. म्हणजे ती काही समस्या असेल किंवा कशाच्या बाबत चिंता असेल ते कशी सोडवणे हे चिंतेमुळे काही वेळेस त्रस्त होऊन ते चिंता सोडवत नाहीत पहा. ओके, आपण अगोदरच पाहिले आहे की कोणत्याही विकृतीचे निदान करण्यासाठी कोणताही एक विशिष्ट असा निकष उपयोगी ठरत नाही. म्हणून यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेणे, चिंता विकृतीची जी काही कारणे आहेत, लक्षणे आपल्याला दिसली तर आपण ते जे काही तज्ज्ञ असतात त्यांची सल्ला घेऊन आपली जी काही विकृती आहे ती आपण कमी करण्यास भाग पडू शकतो. आता याची लक्षणे कोणते ते पाहूयात. प्रचंड भीती वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिड सारखी डोकेदुखी, सतत काळजी, झोप न येणे, तळमळ होणे, चक्कर येणे अथवा जाणवणे, बेचैन होणे, थकवा जाणवणे, बेचैन होणे. नंतर कशातही मन न लागणे, श्वास अडखळल्यासारखे होणे, डोळ्यासमोर अंधारी येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. हे तुम्ही देखील जास्त 6 महिन्यापेक्षा जास्त दिसून आले तर तुम्ही देखील तज्ज्ञांची सल्ला घेऊ शकता. ओके, कृती 5वा पाहूया त्या ठिकाणी. तुमच्या मित्रांशी किंवा पालकाशी चिंता विकृतीविषयी बोला. चिंता विकृतीची माहिती मिळवून वर्गात आपल्या मित्रांसोबत चर्चा करा. आता तुम्ही देखील या गोष्टी करू शकता, कारण चिंता विकृतीची तुम्हाला देखील आढळले असेल तर जास्त कालावधी जर आढळला असेल तर तुम्ही मित्रांसोबत वगैरे चर्चा करू शकता. ओके, तर त्यानंतर आपण चिंता विकृती बघितलं, सामान्य चिंता विकृती त्याच्यातील उपघटक पाहिलं. त्यानंतर आता भयगंड पाहूयात. ओके, त्याला दुर्भीती विकृती असे देखील म्हणतात. आता याचं उदाहरण पाहूयात. निनाद महाविद्यालयात शिकत असताना सहलीला गेला. तिथे उंच गडावर चढल्यानंतर त्याला खाली पाहिले आणि त्याची कमालीची भीती वाटली. तुम्हाला देखील वाटत असते पहा, तुम्ही देखील एखादी गोष्ट असं वरून पाहत असताना किंवा एखाद्या मोठ्या बिल्डिंग मजल्यावरून तुम्ही खाली पाहत असताना तुम्हाला भीती वाटत असते. ओके, खाली पाहिले आणि त्याला कमालीची भीती वाटली. घरी आल्यानंतर काही दिवसांनी त्याने त्याच्या काकाकडे गेला. काका 15 मजल्यावर राहत होते, म्हणजे त्यांचं घर असेल त्या ठिकाणी. तेथेही वरून पाहताना त्याला कमालीची भीती वाटली. नंतरही 1-2दा असे झाले, त्याला उंचावरून खाली पाहताना भीती जाणवली. त्याला हे लक्षात आले की सर्वसामान्य स्वरूपाची भीती नाही, ही सर्व अफ्रोफोबियाची लक्षणे आहेत. म्हणजे ही लक्षणे कशाची आहेत तर ते अफ्रोफोबियाचे. त्या ठिकाणी तुम्हाला वाटल्यास चित्रात दिसेलच तुम्हाला, जो काय आहे ते मोठं तुम्हाला दिसेल आणि तुम्ही लहान आहेत, त्यामध्ये तुम्ही पडेल अशी भीती वगैरे वाटत असते. पण आता त्याची सविस्तर माहिती पाहूयात. ग्रीक भाषेतील फोबोस या भीती देवताच्या नावावरून फोबिया हा शब्द प्रचलित झाला. म्हणजे ग्रीक भाषेत ते काही देव आहेत त्या देवानुसार त्याचं नाव पडलं बा. याचा अर्थ दुर्भीती असा होतो.
आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टींना घाबरत असतो. तुम्ही देखील घाबरतच असता कशात तर गोष्टींमध्ये. आता पुढे दिले ते गोष्टी, अशा थोड्याशा प्रयत्नांना आपण त्यातून बाहेर पडतो. परंतु तीच भीती दैनंदिन आयुष्यात घेऊन समायोजनाच्या समस्या निर्माण करते. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी त्या जे काही समस्या असतात आढळतात पहा, त्या भीतीमुळे काही समस्या देखील आढळतात तुम्हाला. तेव्हा व्यक्तीत भयगंड किंवा भीती विकृतीची लक्षणे निर्माण झाली असे म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी जे काही व्यक्ती आहे त्या ठिकाणी त्याची विकृती आहे ते भयगंड होऊन त्या ठिकाणी भीती विकृतीचे लक्षण निर्माण होतात. आता या ठिकाणी उदाहरणार्थ पाहत, आता कुत्रा तुम्ही देखील पाहिल्यावर घाबरता, नवीन कुत्रा वगैरे पाहिल्यावर. त्यानंतर झुरळ आहे, झुरळला मला वाटतं काही जण घाबरत असतील, काही जण नाही वगैरे. एकटेपणा, रक्ताला बघितल्यावर किंवा जास्त तुमच्यासमोर एकदमच रक्त दिसला तर तुम्ही देखील घाबरत असता. ओके. गर्दी, लिफ्टमध्ये जात असताना. त्यानंतर अंधार आहे, जास्त पाणी किंवा पाणी आहे, पाणी थोडं असल्यावर तुम्ही घाबरणार नाही कारण ते सवयीचं आहे. त्यानंतर जास्त असल्यावर तुम्ही घाबरत असता पहा. त्यानंतर उंच जागा इत्यादी गोष्टीबाबत वाटणारी भीती. अशी लक्षणे 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ दिसून आल्यास तर दुर्भीती विकृतीचे निदान केले जाते. म्हणजे हे जे काही वरती दिलेले जे काही भाग आहेत ते 6 महिन्यापेक्षा जास्त तुमच्या मनात राहिलं किंवा तुमच्या चिंतेत राहिलं तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला दुर्भीती विकृती म्हणून त्या ठिकाणी निदान केलं जातं पहा. एखाद्या प्रसंग, आता दुर्भीती असं किंवा भयगंड म्हणजे काय हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी दिलं आहे, एखाद्या प्रसंगातून अत्यल्प धोका असताना किंवा अजिबात धोका नसताना त्या वस्तूबद्दल वाटणारी निष्कारक भीती म्हणजे भयगंड होय. म्हणजे तुम्हाला हेच भीती वाटणे गरजेचे असते, तुम्हाला देखील वाटतं असतं, म्हणून या ठिकाणी थोडक्यात दिलं आहे. तर अल्प काळासाठी किंवा अजिबात धोका नसताना, काही वेळेस धोका असतं काही वेळेस नसतं पहा. आता जास्त पाणी पडल्यावर तुम्हाला भीती वाटते कारण त्या पाण्यामध्ये पडलात तर तुम्ही त्या ठिकाणी मरेल किंवा जीव वगैरे जाईल तुमचा इत्यादी गोष्टीमुळे. पण त्या ठिकाणी त्या ठिकाणी हा तुमचा जो काही धोका तो चांगल्या पद्धतीचा आहे. पण काही वेळेस धोका नसतानाही आपण घाबरतो. आता झुरळ चावणार नाही हे आपल्याला माहीत आहे, तरी पण आपण त्याला घाबरतो अशा पद्धतीनं. तर दुर्भीती विकृतीचे अनेक प्रकार दिसून येतात. म्हणजे या ठिकाणी याचे देखील उपप्रकार आहेत पहा. तर उदाहरणार्थ विशिष्ट उद्दीपक दुर्भीती विकृती, त्यानंतर सामाजिक दुर्भीती विकृती, त्यानंतर ॲगोरोफोबिया अशा पद्धतीने. तर कृती सहापायात वेगवेगळ्या प्रकारची दुर्भीती विकृतीची माहिती मिळवा. आता या ठिकाणी 2-3 दिले आहेत. अजून देखील तुम्ही इंटरनेट जाऊन वगैरे सर्च केला तर तुम्हाला अनेक मिळतील पहा. ओके. त्यानंतर दुसरा पाहूयात आपण अवसाद किंवा त्याला खिन्नता विकृती असे म्हणतात. तर या ठिकाणी उदाहरण दिले ते आधी पाहूयात. विनिता 35 वर्षाची महिला आहे, तिला 2 मुले आहेत, ती नोकरी करीत असे. लग्नानंतर सुरुवातीचे आयुष्य सोडले तर नवऱ्याशी तितकेच जमत नव्हते. म्हणजे जी काही महिला आहे ती त्याच्याशी नवऱ्याशी थोडेफार जमत नव्हते पहा. तर तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर पाहिलेल्या व्यक्तीवरून लक्षात आलं असेल की कुटुंबातील एक व्यक्ती आहे, ती एक आयुष्यातून कंटाळलेली आहे अशा पद्धतीने किंवा चिंतेत व्यक्त झालेली व्यक्ती तुम्हाला आढळेल. ओके. तुम्ही चित्रपटामध्ये वगैरे या गोष्टी पाहत असता. तर उदाहरणाकडे येऊयात आपण. नवऱ्याचे भांडण झाले आणि ते नवऱ्या सोडली पहा. छोट्याशा कारणानेही त्यांनी भांडण व्हायची, त्याचा परिणाम म्हणून काही वर्षानंतर तिचा घटस्फोट झाला. म्हणजे ते नवरा बायको वेगळे झाले. तिला ते अनपेक्षित होते. परिणामी ती हताशा झाली, तिला खूप नैराश्य आले, ती एकाकी पडत गेली. म्हणजे घटस्फोट झाल्यावर या गोष्टी घडत असतात पहा. तुमचं ब्रेकअप म्हणजे काही मुलांचं ब्रेकअप वगैरे झाल्यावर तुम्हाला आढळलं असेल. ओके. सतत निराशा व चिंताग्रस्त राहू लागली. घटस्फोटाबद्दल ती स्वतःला दोष देऊ लागली. आता तुम्ही एखादा जो काही महिला असेल, तिचा नवरा वगैरे सोडला असेल किंवा ती सोडली असेल, त्या महिलांची तुम्ही स्थिती पाहू शकता, त्यांच्या घरातील वगैरे तुम्हाला दिसून येईल अशा गोष्टी. ओके. तर घटस्फोटाबद्दल ती स्वतःला दोष देऊ लागली. मुलाचे शिक्षण व आर्थिक समस्या, त्यामुळे तिला झोपेची समस्या निर्माण झाली. ती वारंवार आजारही पडायला लागली. तिला सतत उदास वाटत असे. ती लक्षणे अवसाद विकृतीचे आहेत. या ठिकाणी अवसाद विकृती या ठिकाणी कशाला म्हटलं आहे तर ते आयुष्यातील जे काही एखाद्या मोठ्या संकटाला सामोरे जात असताना आपल्या आयुष्याला आपण एकाकी पडलो आणि झोप अशा आणि आर्थिक समस्येमुळे आपण जेव्हा त्रसतो त्यावेळेस त्या ठिकाणी अवसाद विकृती निर्माण होते. आता उदाहरण तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून आलं असेल. एक उदाहरणार्थ अजून एकदा सांगतो. तर एक महिला आहे,
ती 35 वर्षाची आहे, तिचं लग्न झालं, घटस्फोट झाला आणि मुलांची जी काही शिक्षण ती पार पाडत असताना तिला ते जे काही भांडण झालं किंवा घटस्फोट झाला त्याच्याबद्दल चिंता केली आणि जे काही आर्थिक समस्या आहेत किंवा त्यांच्या जे काही वैयक्तिक समस्या आहेत त्यामुळे ती चिंतित राहून ती स्वतःला दोष वगैरे देऊ लागली किंवा त्याचा परिणाम तिच्या आजारावर किंवा शारीरिक घटकावर देखील झाला. ओके, तर खाली येऊयात. एकूण लोकसंख्येत 5 ते 6% लोकांना सौम्य अवसाद खिन्नता आहे. आता त्या ठिकाणी अवसाद म्हणजे या ठिकाणी अजून एकदा पाहूयात. एखाद्या आघातजन्य घटकामुळे किंवा बाह्य कारणामुळे व्यक्ती जेव्हा दीर्घकाळ तीव्र दुःखाची भावनेची अनुभवते तेव्हा त्याला अवसाद असे म्हणतात. या ठिकाणी पुढे या ठिकाणी दिले चिंता, दुःख, नंतर धोकादायक भावना अशा सर्व गोष्टी दिल्या. तर वरील जे काही 5 ते 6% लोक आहेत तर त्याच्यामध्ये नक्की सर्व जण अशा योग्य परिस्थितीमधून पार पडत असतात. काही जणांचा घटस्फोट होत असतो, काही जणांचं शाळेचं प्रॉब्लेम असतात, काही जण योग्य पर्याय न निवडल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्यात देखील असा परिणाम झालेला दिसतो. अशा पद्धतीने समाजातील म्हणजे या ठिकाणी लोकसंख्येतील 5 ते 6% लोक दिलेले आहेत ते म्हणजे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अवसाद ही घटना आढळते. तर पुढे पाहूयात दुसरा पॅरेग्राफ. निराशा, चिंता, दुःख अशा दुःखदायक भावना या विकृतीत अनुभवास येतात. ज्या विकृतीत व्यक्तीला दीर्घकाळ प्रचंड दुःखाची भावना व अपराधाची भावना याचा अनुभव येतो यालाच अवसाद विकृती म्हणतात. आता ह्या ठिकाणी जे काही दिलेली व्याख्या आहे ते वरती उदाहरणात तुम्हाला लागू होताना दिसेल. आता याचे लक्षणे काय आहेत ते पाहूयात. ओके, तर नेहमी निराशा अनुभवणे, कामात उत्साह नसणे. आता तुम्हाला वरच्या जी काही व्यक्ती आहे त्याच्यामध्ये हे लक्षणे देखील आढळतील. वजन कमी होणे, भूक मंदावणे, निद्रानाश किंवा जास्त झोप येणे, कायम थकवा जाणवणे, उदासीन राहणे, एखाद्या गोष्टीबद्दल प्रमाणाबाहेर अपराधीपणा वाटणे म्हणजे स्वतःला त्या ठिकाणी अपराध म्हणून जास्त वेळा संबोधून घेणे. त्यानंतर लैंगिक अकार्यक्षमता, आत्महत्येचा विचार हा देखील खूप महत्त्वाचा विचार आहे. चिंतेमुळे या गोष्टी घडत असतात. त्यानंतर अशा गोष्टी मला वाटतं तुम्ही तर प्लीज अशा गोष्टी अजिबात करू नका. तुमचे जे काही स्ट्रेस असतील, तुमचं जे काही हे असेल ते तुम्ही त्याच्यावर मात करा, पण अशा गोष्टी अजिबात करू नका. आत्महत्या हा शब्द वाटल्यास तुमच्या शब्दकोशामधील किंवा तुमच्या विचारामधील जो काही इमर्जन्सी शब्द आहे त्याला काढूनच टाका वाटल्यास. ओके, वाटल्यास तुम्हाला जर खूपच आत्महत्या करावं आणि कुठल्या तर मी कार्यात फेल वगैरे झालो असं वाटत असेल तरी देखील तुम्ही करू नका. वाटल्यास तुम्हाला कुठलं सुटेबल वाटतं ते करा, पण तुम्ही आत्महत्येचा निर्णय घेऊ नका. ओके, तर कशावरच लक्ष केंद्रित न होता हा एक माझा संदेश होता. तुम्ही देखील लक्षात ठेवा, कितीही आयुष्यात संकटे येतात जातात, पण आत्महत्येचा हा विचार कधीही करू नका. ओके, तर निर्णय क्षमतेचा अभाव इत्यादी लक्षणे विकृतीमध्ये दिसून येतात. तर आपण द्विध्रुवीय विकृती म्हणतात. हे जे काही पाठ आणि अवसाद दिले हे तुमच्यासाठी दिले. तुम्ही देखील हे आयुष्यामध्ये वगैरे अशा गोष्टी तुमच्या देखील घडणार आहेत, पण त्यावर मात तुम्ही कशी करायचे हे देखील या ठिकाणी दिलेले आहे. त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीचा अभ्यास तुम्ही फक्त तुमच्या पेपरसाठी करू नका, तर तुमच्या आयुष्यातील योग्य वळणासाठी देखील करा. ओके, तर पुढे पाहूयात द्विध्रुवीय विकृती. ओके, या विकृती द्विध्रुवीय विकृती म्हणतात. तर ज्या विकृतीच्या कुठल्या विकृतीत म्हणतात ते पाहूया. त्या ठिकाणी जरा व्याख्या मोठी आहे. ज्या विकृतीच्या व्यक्तींना कधीकधी मधूनच दुःखी, यष्टी, निराशा अशी अवसादाची लक्षणे दिसतात व मधूनच भावस्थितीत बदल होऊन आनंद, हर्ष, उल्हासशील उन्मादाची लक्षणं दिसतात यालाच द्विध्रुवीय विकृती असे म्हणतात. म्हणजे कधीकधी जेव्हा त्यांना ह्या सर्व गोष्टी दुःखी किंवा कष्टी, निराशा अशा गोष्टी आढळतात तेव्हा त्या ठिकाणी जे काही बदल आहे ते घडून येतात त्यावेळेस त्याला द्विध्रुवीय बदल असे म्हणतात किंवा विकृती असे म्हणतात. आलटून पालटून त्याच व्यक्तीमध्ये उन्माद आणि अवसादाची लक्षणं दिसून येतात म्हणून या विकृतीला द्विध्रुवीय म्हणजे पुन्हा एकदा आलटून पालटून जेव्हा त्या व्यक्तीमध्ये हे लक्षणं दिसून येतात त्यामुळे त्याला द्विध्रुवीय म्हणजे 2 वेळा त्या ठिकाणी विकृती आढळतात त्यामुळे त्याला द्विध्रुवीय विकृती किंवा उन्माद अवसाद विकृती असे म्हणतात. आता याची लक्षणे पाहूयात. तर या व्यक्ती अतिउत्साही, आनंदी व उत्तेजन असतात व मधूनच दुःखी, कष्टी, निराशा अशा भावस्थितीचा आलटून पालटून अनुभव येतात. म्हणजे ते आनंदी आणि दुःखी असतात पण
कधीच मधूनच त्यांना दुःखी, निराशा इत्यादी गोष्टी वाटत असतात पहा. या व्यक्ती अवास्तव विचार करतात. अवास्तव म्हणजे आपण ज्या ठिकाणी नाहीत त्या ठिकाणचा विचार करतात, आक्रमक व चिडखोर बनतात. अवसाद या विकृतीचे अनुवंशिक दोष म्हणजे तुमच्या वडिलांना देखील असेल, ते तुमचा देखील मध्ये असू शकतं. अशा पद्धतीने मेंदूतील नॉरेपिफ्रॉइन व सिरोटोनिन या संप्रेरकाची डोपामिन पातळी व झालेला बिघाड हे अवसादाचे व उन्मादाचे प्रमुख कारण आहेत पहा. तर पुढे आपण जाऊयात तशाच पद्धतीनं. तर आघात आणि ताणविषयक विकृती. तर हे पाहूयात. एखाद्या व्यक्तीची परिस्थिती बरोबर जुळवून घेण्याची क्षमता संपते तेव्हा व्यक्ती ताण निर्माण होतो. आता ताण हे अशाच पद्धतीने निर्माण होतो. एखाद्याशीच आपण जेव्हा जुळवून घेत नाही त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी ताण निर्माण होतो पहा. दैनंदिन जीवनात गतिमान आयुष्य, एकाकी राहणी, सुसंवाद अभावे, वैयक्तिक अवकाश, वेळेचा दबाव, चंगळवाद, त्यानंतर अपेक्षाभंग, व्यसन, आयुष्यातील इतर सततीची अनिश्चितता, कौटुंबिक समस्या, वाढती स्पर्धा इत्यादी गोष्टी व्यक्तीच्या ताणाला जबाबदार ठरतात. म्हणजे तुम्ही देखील या सर्व गोष्टीतून येत असता. तुमचं देखील घरामध्ये देखील किंवा कौटुंबिक समस्यामुळे बाहेर गेल्यावर व्यक्ती ही कशा पद्धतीने आपण करतो आणि बाहेरील जे काही घटक आहेत ते बघून किंवा मोबाईलचा जास्त वापर केल्यामुळे देखील तुम्हाला जे काही घटक आहेत ते तुम्हाला आढळून येतात. म्हणजे त्या ठिकाणी ताण निर्माण होत असतात पहा. आता ताणतणाव जीवनात अटळ आहे म्हणजे तो येतच असतो ताणतणाव वगैरे. तो मध्यम असेल तर व्यक्तीसाठी तो प्रेरणादायी, उपयोगी ठरतो. परंतु युद्ध, गंभीर अपघात, प्रिय व्यक्तींचा मृत्यू, भूकंप, पूर, घटस्फोट, बलात्कार इत्यादी दुर्दैवी घटना व प्रसंगांना व्यक्तीच्या जीवनावर दुरोगामी परिणाम होऊन ताण विकृती निर्माण होतो. म्हणजे या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे व्यक्तीला ताणतणाव येणे गरजेचं आहे, पण जास्त येणे किंवा त्याचे जे काही परिणामी किंवा प्रेरणादायी घटक असतात, उदाहरण त्या ठिकाणी दिले युद्ध असेल, युद्ध हे होत नाहीत पण तुमच्या मुलामध्ये वगैरे झालं तर अशा गोष्टीमुळे तुम्हाला वगैरे ताण येतच असतो. तर बलात्कार असेल किंवा भूकंप इत्यादी गोष्टीमुळे विपरीत तुमच्या मनावर परिणाम होतो, त्यामुळे तुम्हाला ताण येत असतो. आता ताण विकृतीचे 2 प्रकार पडतात. आता ताण विकृती म्हणजे समजलं तुम्हाला. तर ताण विकृतीचे 2 प्रकार पाहूयात. तर पहिला आहे तीव्र तणाव विकृती. ओके, तर याच्यातील पहिल्या या ठिकाणी एक उदाहरण दिलं ते पाहूयात. तीव्र तणाव विकृतीचे. तर विनेश 39 वर्षाचा तरुण नोकरी सांभाळत आपल्या पती व 2 मुलांसोबत राहत होता. एके रात्री घरी परतत असताना काही गुंडांनी त्याला घेरले व मारहाण केली. त्याच्याकडील वस्तू, पैसे काढून घेतले. त्याला जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. हे आधुनिक कालखंडामध्ये असं होत नाही पहा, काही ठिकाणी पण कुठल्या तरी एका ठिकाणी वगैरे होतं. हे पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात घडत होते पहा. तर आता तुम्ही फोनपे, गुगल पे वगैरे आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे, त्यामुळे तुमच्याकडे पैसे देखील नसणार आहेत. कोणी चोर पकडलं तरी पण तुमच्याजवळचे पैसे हे घेऊन जात नाहीत पहा. ओके, तर पुढे पाहूयात. तर जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. विनेश त्याला गयावया करू लागला. त्याला एका खांबाला बांधून त्यांनी शारीरिक यातना दिल्या, म्हणजे काही मारणे वगैरे केलं असेल, व ते गुंड निघून गेले. कसे तरी स्वतःला सोडून विनेश पोलीस स्टेशनमध्ये गेला व गुन्हा केस नोंदवून घरी गेला. पुढे त्याला म्हणजे ही घटना घडल्यानंतर पुढे पाहूयात. आता ही घटना एक काळासाठी होती. आता पुढे पाहूयात त्याला. तर पुढे त्याला 3 दिवसानंतर घडलेल्या घटनेबद्दल स्वप्न पडायला लागली. म्हणजे विचार आल्यावर ते स्वप्न येतच. आता रात्री जे काही स्वप्न पडतात, मला वाटतं ते विचारातील एक प्रक्रियेचं घटक असतं, ते म्हणजे तुमचं स्वप्न. ओके, दिवसात जसं आपण विचार करत हिंडत असतो तशा पद्धतीने रात्री जेव्हा विचार करत असतो तेच एक स्वप्न पडत असतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा रात्री जे काही विचार केला ते तुम्हाला दिवसा आठवतं, तेच तुमचे शब्द असतात. आता दिवसा तुम्ही जर तुमच्या मित्र वगैरे कोणी जर मित्राबद्दल जास्त चर्चा केली किंवा पार्टी वगैरे केली तर रात्री स्वप्न देखील तेच पडतात, म्हणजे तेच विचार येत असतात अशा पद्धतीने. ओके, हे जरा माझं पर्सनली आहे पण म्हणजे पर्सनली म्हणण्यापेक्षा मी असं सांगितलं की जे काही दिवसा विचार येतात ते रात्री येतात, त्यालाच आपण स्वप्न म्हणू शकतो, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. ओके, तर या ठिकाणी दिलेलं वगैरे नाही आहे. तर बघूयात. त्या ठिकाणी भीती वाटायला लागली. त्या प्रसंगाची पुन्हा पुन्हा आठवण होऊ लागली. त्याला झोपेची समस्या निर्माण झाली. परिणामी नैराश्य आले. एवढेच नाही तर कामावरील लक्ष कमी झाले.
पुढे त्याला तीव्र तणाव विकृतीचे निदान झाले. म्हणजे त्याला तीव्र ताण त्या ठिकाणी आढळला. म्हणजे ताण हा कशामुळे होता, तर त्या एखाद्याच्या त्यांनी म्हणजे झालेलं त्याची चूक नव्हती, पण त्याचं जे काही ताण आलेलं जे काही प्रक्रिया होतं त्यामध्ये तो पुन्हा पुन्हा ताण आठवण करून घेतल्यामुळे त्या ठिकाणी तीव्र ताण निर्माण झाला. पुढे पाहूयात आपण खाली दिलेले 6 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीचे मृत्यू, गंभीर जखमा, लैंगिक छळ, बलात्कार, भूकंप, जवळच्या नातेवाईकाचा अपघाती मृत्यू अशा धोकादायक प्रसंगाचा स्वतः अनुभव घेतला असेल किंवा अशा धक्कादायक प्रसंगाचा ती व्यक्ती साक्षीदार असेल तर त्या अनुभवानंतर व्यक्ती भयग्रस्त होते. म्हणजे एखाद्या व्यक्ती तुम्ही देखील या गोष्टी पाहत असता, गंभीर जखमा, मृत्यू इत्यादी गोष्टी तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटत असतं, धक्कादायक घटक त्या ठिकाणी निर्माण होत असतात आणि ते झाल्यानंतर तुम्ही भयभीत वगैरे भयग्रस्त होत असता तर त्यानंतर भावा होते, सुन्न होते असे आघातजन्य प्रसंग स्वप्नात किंवा विचारात वारंवार येतात, कशातच लक्ष लागत नाही. आता तुम्ही देखील एखादी गोष्ट पाहिला असेल किंवा तुम्ही काहीतरी करत असताना पाहिला असेल किंवा एखादा जो काही खून करणारा माणूस आहे तो तुमच्याजवळ तुमच्या एखाद्या माणसाचा खून करून गेला, तर ही गोष्ट तुम्ही रात्रभर विचार करत असता किंवा 2-3 दिवस तुमच्या विचारात ते असतंच पहा. ओके, अशा पद्धतीने एक उदाहरण सांगितलं तुम्हाला. तर झोपेची समस्या निर्माण होते, व्यक्ती स्वतःला दोष देते व नैराश्यात जाऊन तीव्र तणाव विकृती निर्माण होते. अशा व्यक्ती चिडखोर, भावनिकदृष्ट्या अस्थिर बनतात, त्या एकांतात राहतात, इतरांची मदत घेणे टाळतात. अशा व्यक्तीच्या मनात नकारात्मक भावना तयार होतात. म्हणजे जे काही व्यक्ती आहेत त्या टेन्शनमध्ये आलेले व्यक्ती, त्या व्यक्तीमध्ये कशा प्रकारच्या भावना तयार होतात, नकारात्मक प्रकारच्या पहा. तर घटना घडल्यानंतर 3 दिवसापर्यंत अशा गोष्टी मनात आल्यास सामान्य समजल्या जातात, परंतु 3 पेक्षा जास्त आता सामान्य म्हणजे आता 3 दिवस सर्वांना अशा पद्धतीचे फ्रस्ट्रेशन किंवा जे काही ताण आहे ते येतच असतं, पण त्यापेक्षा जास्त किंवा सतत 4 आठवडेपर्यंत टिकून राहिल्यास तीव्र तणाव विकृतीचे निदान केले जाते. म्हणजे त्याला तीव्र तणाव आले, विकृती आली, म्हणून त्यावर त्या ठिकाणी मानसोपचार तज्ञांची सल्ला घ्यावी लागते. त्या ठिकाणी त्यांनी त्याचे निदान केले जातात पहा. आता दुसरं ब पाहूयात. ओके, ब मध्ये आघात पश्चात तणाव विकृती. ओके, तर तुम्ही अगोदरच तीव्र तणाव विकृतीचा अभ्यास केला आहे. जर तणाव विकृतीचे लक्षणे 1 महिन्यापेक्षा जास्त आढळून आल्यास त्या व्यक्तीस आघात पश्चात तणाव विकृतीचे आणि PTSD निदान केले जाते. म्हणजे त्या ठिकाणच्या व्यक्ती म्हणजे या 1 महिन्यापेक्षा जास्त आढळलं तर त्या ठिकाणी आघात पश्चात तणाव निर्मिती होते पहा. आता वरील उदाहरणावरून विनेशला तीव्र तणाव विकृतीचे लक्षणे 1 महिन्यापेक्षा जास्त काळ सतत अनुभवास आल्यास त्याचा आघात पश्चात तणाव विकृतीचे निदान केले जाते. ती विकृती झाल्यानंतर व्यक्ती पुढील 3 अवस्थांमधून जाते. आता ह्या ठिकाणी 3 स्टेज दिले, ते 3 स्टेज आघात पश्चात तणावाची विकृतीची पाहूयात. ओके, पहिला आहे धक्का अवस्था, हा शॉक स्टेज म्हणतो आपण त्यालाच. या अवस्थेत व्यक्ती आघातामुळे अस्वस्थ झालेला असतो, त्याला काहीही सुचत नाही, ती आघात अवस्थेत असतो. म्हणजे तो काय आघात अवस्थेमुळे असल्यामुळे त्या ठिकाणी धक्का अवस्था म्हणू शकतो पहा आपण. त्यानंतर सूचना अवस्था पहा. सूचना अवस्थेमध्ये या अवस्थेत व्यक्ती आघाताच्या व्यवस्थेतून कसा बाहेर पडेल याची माहिती इतरांकडून घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे त्या अवस्थेतून आपण देखील मला खूप टेन्शन आलं आहे, मला काहीतरी बाहेर पडण्याचं मला सांग असे मित्राला वगैरे म्हणत असतो पहा. ओके, तर या अवस्थेत व्यक्ती संवेदनशील झाल्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे दिलेल्या सूचनेचे स्वीकारून परिणामाचा विचार न करता वागू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी आपण देखील आपला मित्र एखादा सल्ला दिला तर आपण ते फॉलो करतो, म्हणजे काही वेळेस टेन्शनमध्ये असल्यावर. ओके, तर पूर्वप्राप्ती अवस्था पाहूयात. या अवस्थेत व्यक्ती ताणाखाली असला तरी त्याचे मानसिक संतुलन निर्माण व्हायला लागते. घडलेल्या मानसिक आघातातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. या काळात काही व्यक्तींना मानसिक समतोल राखता येत नाही, परिणामी आघात पश्चात तणाव विकृती निर्माण होते. म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळेस तो त्या जे काही पूर्वप्राप्ती अवस्थेमध्ये तो चांगल्या पद्धतीने रोखता आला नाही, तर त्या ठिकाणी त्याचा परिणाम आघात पश्चात अवस्थेच्या विकृतीमध्ये होतो पहा. आता कृती क्रमांक 7 पाहूयात. तणाव कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात. तुमच्या 5 मित्रांशी बोला व
ताण या ठिकाणी न एवढं चालू वाटतं मला. ताण कमी करण्यासाठी ते वापरतात असलेल्या कमीत कमी 10 पद्धतींची यादी बनवा. त्यातील कोणत्या पद्धतीचा योग्य आहेत व अयोग्य आहेत याची गटात चर्चा करा. आता तुम्ही करू शकता एक 5 मित्रांचा ग्रुप बनवा आणि त्यामध्ये तुम्ही जे काही ताण आहे ते कमी करण्यासाठी कोणकोणती पद्धत वापरायची हे तुम्ही ग्रुपद्वारे डिस्कस करू शकता. ओके. तर 5वा पॉईंट अंमली पदार्थ व्यसनासक्ती म्हणलं या ठिकाणी. तर मोहन हा या ठिकाणी हा एक उदाहरण आहे मोहनचा पॉईंट. तर मोहन हा उच्च शिक्षण घेणारा 20 वर्षाचा विद्यार्थी. मोहन हा एक विद्यार्थी आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी एक विद्यार्थी आहे. मोहन त्याच्या घरी त्याच्या पालकांबरोबर आणि मोठा बहीण पायल यांच्याबरोबर राहत असे. या ठिकाणी छोटीशी कुटुंब सांगितले आहे. मोहनच्या वडिलांना दारू पिण्याची सवय होती. मोहनला सतत त्याच्या बहिणीचे कौतुक होत आहे त्यानंतर आणि मोहनकडे सर्वांचे दुर्लक्ष होते आहे असे वाटायचे. मोहन हा एक विद्यार्थी होता, एक उच्च शिक्षण घेणारा 20 वर्षाचा तुमच्यासारखा विद्यार्थी होता पहा. तो एकटा आहे असं वाटत होतं त्याला. कॉलेजात असताना एकदा मोहन मित्राबरोबर पार्टीला गेला व त्याने तेथे पहिल्यांदा दारू पिली. कालांतराने मोहन वारंवार दारू पिऊ लागला. त्याने दारू पिण्याचे प्रमाण इतके वाढले की तो कामावर सुद्धा दारू पिऊ लागला. दारूमुळे त्याच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ लागला. दारूशिवाय त्याला चैन पडत नसे. तो व्यसनाधीन झाला. हे छोटंसं उदाहरण आहे, तुम्हाला कळलं असेल यामध्ये काय सांगण्यासारखं नाही आहे. ओके. तर पुढे पाहूयात. प्राचीन काळापासून मानव विविध वनस्पती रसांचा, पानाफुलांचा शरीरात शक्ती किंवा उत्साह निर्माण करण्यासाठी तसेच दुःख व वेदना विसरण्यासाठी एक औषध म्हणून व याच बरोबर नशा, तंद्री, गुंगी येण्यासाठी उपयोग करते. हे तुम्हाला माहिती असेल. पूर्वीपासून आपल्या शरीरात चांगले उत्साह निर्माण करण्यासाठी किंवा मागील घटक किंवा एखादा ताणाचा विसर करण्यासाठी दारू वगैरे पिले जात होते किंवा जे काही बिडी, गांजा वगैरे म्हणतात अशा सर्व गोष्टी त्याला अंमली पदार्थ म्हणतो आपण. ओके. तर पाहूयात आपण. परंतु आधुनिक काळात वनस्पती पानाफुलांचा प्रक्रिया करून अथवा कृत्रिम ते अंमली पदार्थ तयार केले जात आहे. आता काही प्रमाणात हे कारखान्याद्वारे वगैरे तयार केले जाते. पण तुम्हाला माहिती असेल, मी थोडक्यात सांगितलं. त्याबद्दल जास्त रिसर्च वगैरे करू नका. फक्त हे धोक्याची वस्तू आहेत म्हणून त्यापासून दूर राहावा. ओके. तुम्हाला एक सांगण्याचा उद्देश. ओके. तर व्यसनासक्ती म्हणजे अफू, चरस, गांजा, मद्य, हेरोईन, कोकेन इत्यादी अंमली पदार्थ सेवनाची सुरुवात केल्यानंतर व्यक्तीला त्याची सवय होऊन जाते. आता सुरुवात करणे हे महत्त्वाचे नाही, पण पुढे जो काय आहे तो त्याची सवयीची होते आणि त्याला त्याच्याशिवाय चैन पडत नाही, हे महत्त्वाचं आहे पहा. तर त्याची सवयीची होऊन जाते. शेवटी ती व्यक्ती त्याच्या पूर्णपणे आहारी जाते. व्यक्तीचे मादक पदार्थ सेवनाचे प्रमाण इतके वाढते की व्यक्ती त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. या अवस्थेत अंमली पदार्थ व्यसनासक्ती असे म्हणतात. आता अंमली पदार्थ व्यसन म्हणजे आपल्याला माहीत होतं ते एक व्यसन आहे. आता व्यसनासक्ती म्हणजे त्याच्या आहारी जाणे म्हणजे त्या ठिकाणी व्यसनासक्ती असं होईल पहा. ओके. तर पुढे जाऊयात आपण. या व्यक्ती आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी चोऱ्या करणे, भीक मागणे, म्हणजे व्यसन म्हणजे एखादा दारू प्यायचं असेल तर त्याला त्या ठिकाणी तो चोऱ्या देखील करतो. तुम्ही काही प्रसंगी पाहिला असेल, भीक मागतो व उसनवारी करतो, म्हणजे पैसे वगैरे घेणे दुसऱ्याकडून परत देतो म्हणून वगैरे करणे. इतकेच नाही तर तो एखाद्याचा खूनही करण्याचा मागे पुढे पाहत नाही. तर हे करतात पण काही सर्किट म्हणजे डोकं नसणारे लोक, पण तुम्ही त्याकडे वळू नका. हा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. या सर्व गोष्टी घडतात म्हणून तुम्हाला या गोष्टीपासून लांब राहण्याचं सांगण्याचा उद्देश आहे पहा. तर पुढे पाहूयात. मादक अंमली पदार्थाचे दीर्घकाळ सेवन केल्यामुळे शारीरिक परावलंबित्व निर्माण होते आणि जर अंमली पदार्थाचे सेवन अचानक बंद करण्यात आले तर अपवेशक आघार लक्षणे निर्माण होतात. म्हणजे अचानक बंद केल्यामुळे त्या ठिकाणी त्या व्यक्तीमध्ये काही शारीरिक बदल देखील होत असतात पहा. ते अत्यंत वेदनादायक असतात. म्हणजे रोज तुम्ही जर आंघोळ करत असेल पण 1-4 दिवस नाही केलं तर तुम्हाला कसं तरी वाटतं. तशा प्रकारे एक सेवन करणाऱ्या व्यक्तीला देखील तसंच वाटत असतं पहा. अशा व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्य धोक्यात येते. सामाजिक व नैतिक आयुष्य धोक्यात येते. कुटुंबातील दुर्दशा होते. आर्थिक परिस्थिती खालवते. आर्थिक परिस्थिती आता पैशाची परिस्थिती त्या ठिकाणी खालवणार असते नक्की. कारण हे जे काही अंमली पदार्थ असतात ते खूप महाग देखील असतात, हे देखील लक्षात ठेवा. कोणत्याही कामात आता ते महाग का ठेवलेत तर त्या ठिकाणी
त्या ठिकाणी टॅक्स तर असणार एक महाग का ठेवले तर ते कोणतीही व्यक्ती सेवन करू नये, त्याची सवय लागू नये, त्यामुळे ते महाग ठेवले आहे आणि जास्त देखील सेवन देखील करू नये यामुळे कोणत्याही कामात लक्ष लागत नाही, संपूर्ण शरीराचा थरकाप होतो, व्यक्तीच्या शरीरावर नियंत्रण राहत नाही, अति मद्यपानामुळे शारीरिक आजार होऊन मृत्यू देखील होऊ शकतो. आता तुम्ही दारू पिणारा एखादा माणूस पाहिला असेल त्याचं शरीर वगैरे दारू पिल्यावर इत्यादी गोष्टी म्हणजे त्या ठिकाणी नियंत्रणात त्याचं राहत नाही. त्यानंतर लक्षणे पाहूयात. प्रमाणापेक्षा जास्त मादक पदार्थ किंवा मद्य सेवन करणे, दिवसभर नशेत राहणे, मद्य पिण्याची सतत इच्छा होणे मित्रांबरोबर. आता एक म्हण सांगतो तुम्हाला, दारू पी के दारू की इच्छा कभी खत्म नहीं होती, अगले दिन और बढ़ती है. अशा पद्धतीने ते आधी सवयच तसं असते की आज मी पिणार, त्यानंतर उद्यापासून पिणार नाही, पण उद्या ते पितो, उद्या म्हणतो की परवा दिवशीपासून मी पिणार नाही, म्हणजे अशी एक सवय त्या ठिकाणी लागलेली असते. त्यानंतर मित्राबरोबरचे आयुष्य मद्यपानामुळे संपणे, शारीरिक आजार असूनही मद्यपान चालू ठेवणे, नशा येण्यासाठी आता तुम्ही एखाद्या चित्रपटामध्ये वगैरे पाहत असाल त्या ठिकाणी आजार असून देखील ते दारू वगैरे पित असतात. ओके. नशा येण्यासाठी मद्याचे प्रमाण वाढवणे, मद्य सोडवण्याचे प्रयत्न यशस्वी होणे इत्यादी व्यसनाधीनतेची लक्षणे आहेत. आता लक्षणे या ठिकाणी सांगितले, तुम्ही या लक्षणाकडे जाऊ नका. ओके. या ठिकाणी छोटीशी एक माहिती दिली त्या पाहूत. अल्कोहोलिक आणि अनोनिमस ही मद्याचे व्यसनाधीन रुग्णांवर उपचार करणारी एक संस्था आहे. एक संस्थाबद्दल तुम्हाला माहिती सांगितली आहे. कोण आहारी वगैरे गेला असेल तर पाहते. यात 2 गट आहेत. वाटल्यास तुम्ही याच्याबद्दल या संस्थेबद्दल गुगलवर सर्च केला तर त्या संस्था वगैरे भेटेल तुम्हाला. पहिले गट मद्याचे व्यसन असलेले व दुसरा गट या व्यसनापासून मुक्त झालेले व्यक्तीचे असतो. मद्य सोडवल्यावर आयुष्य कसं सुधारेल असे दुसरा गट व्यसनाधीन व्यक्तींना सांगतो, तसेच त्यांना भावनिक आधारही देतो, जेणेकरून व्यसनाधीन व्यक्तीचे मद्याचे व्यसन सोडवण्यास मदत होईल. या ठिकाणी त्या सोडवण्यासाठी काही प्रयत्न वगैरे करत असतात. एक छोटीशी माहिती आहे वाटल्यास. तर पुढे पाहूयात. छिन्न मनसकता मनोविधता म्हणजे काय ते आधी एक उदाहरण पाहूयात, त्याच्यानंतर पुढे त्याची लक्षणे वगैरे आहेत ते पाहूयात. ओके. तर रॉनी नावाचा 20 वर्षाचा तरुण आहे. आता तुम्ही उदाहरणावरून तुम्हाला लक्षात आलं असेल, हे शेवटचं उदाहरण आहे मला वाटतं. तुम्हाला सर्व 20, 25 किंवा 18 वर्षाच्या मुलांचंच तुम्हाला उदाहरण सांगितलं आहे, कारण त्या आयुष्यामध्ये त्या स्टेजमध्ये तुम्ही देखील आहात किंवा तुम्ही 1-2 वर्षांनी पोहोचत असाल अशा पद्धतीने. त्यामुळे हे तुमच्यासाठी दिलेलं आहे. पेपर हे तुमचं फक्त एक पर्यायी मार्ग आहे, हे लक्षात असू द्या. ओके. तर रॉनी नावाचा एक तरुण होता. त्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो एका फर्ममध्ये नोकरीस लागला. काम करीत तो कष्टाळू व उत्साही सहकारी म्हणून प्रसिद्ध झाला. म्हणजे तो एक ठिकाणी त्या ठिकाणी एक नोकरी धरला. तरीही तो आपल्या सहकार्यामध्ये फारसा मिसळत नसे. हळूहळू काही दिवसातच रॉनीमध्ये बदल दिसायला लागला. तो कामावर दांड्या मारायला लागला, घरीसुद्धा गप्प राहायला लागला. तुम्ही देखील ह्या गोष्टी करत असता. ओके. तर त्याचा विनम्र व्हायला लागले. आपला कुणीतरी पाठलाग करीत आहे असेही त्याला वाटायला लागतो. तो एकटाच एक संबंध बडबड करायला लागला. त्याची उदासीनता वाढायला लागली. कुणीतरी आपल्याबद्दल बोलत आहे, टोमणे मारत आहे असे त्याला भास व्हायला लागले. आपल्याला कोणीतरी मारून टाकण्यास टपले आहे असेही त्यांना जाणू लागले. त्यानंतर छिन्न मनसकता विकृती रुग्ण म्हणून निदान झाले. म्हणजे तो त्या ठिकाणी याच्या आहारी गेला. म्हणजे तुम्हाला देखील या गोष्टी थोड्यासाठी आढळतात, पण तुम्हाला फारसे या गोष्टी आढळत नाहीत. काही प्रमाणात आढळतील काही मुलांना. कारण या गोष्टीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं हेच आहे की हे फक्त आपण मानसिक विचार करतो. या ठिकाणी आपलं धैर्य जवळपास थोडंफार नष्ट झालेलं असतं. त्यामुळे अशा गोष्टी आपल्यामध्ये घडून येतात. म्हणजे आपल्याला असं वाटायला लागतं. ओके. तर 1991मध्ये युजेन ब्लूअर या स्विस मानसशास्त्रज्ञाने हा शब्द वापरला. त्यानंतर छिन्न मस्कतेचा इंग्रजीत त्यांनी सायकोझोफ्रेनिया या शब्दात म्हणतात. हा शब्द सॅचिजिन म्हणजे दुभंगलेला व फेरेना म्हणजे मन या 2 शब्दापासून बनलेला आहे. याचा अर्थ दुभंगलेला मन असा होतो. हा विकार लहान मुलांमध्ये सहसा दिसून येत नाही, तर बहुतांशी तरुणपणी दिसून येतो. म्हणजे
एक जे काही आजार आहे हे तरुणामध्ये नक्की दिसत असतं. लहान मुलांना काही वाटत नसतं पहा आपल्याजवळ कोण आहे, कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवतंय किंवा मारायला येते, अशा सर्व गोष्टी त्याच्याकडे लक्षातच नसतात. हे तरुणांमध्ये घडून येतं पहा. पुरुषांना ही विकृती स्त्रियांपेक्षा जास्त प्रमाणात असते. म्हणजे स्त्रियांना हे थोडंफार कमी प्रमाणात असते. पुरुष हा सर्वांमध्ये भाग वगैरे घेत असतो, फिरत वगैरे असतो. त्यामुळे त्याच्याकडे हे आढळतात पहा. छिन्न मनसकता म्हणजे विनम्र, भ्रांती आणि भाषादोष. आता भ्रांती आपल्याला माहिती असेल, भ्रांती हा शब्द आणि त्यानंतर भाषादोष. आपलं जे काही दोष आहे हे आपण देत असतो. आणि भाषा, विचार, भावना व वर्तन यामधील विसंगती अनुभव संकीर्ण विकृती आहे पहा. हे संकीर्ण आणि चांगली विकृती आहे पण चांगली म्हणतो मी, सॉरी. नंतर अपव्यात छिन्न मनस्थितीची लक्षणे. DSM-5 नुसार, तुम्हाला DSM-5 आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. तर विकृतीत पुढील प्रमाणे 2 प्रकारची महत्त्वाची लक्षणे पाहावयास मिळतात. त्या ठिकाणी पुढील लक्षणे दिलेत, मला वाटतं 5 लक्षणे आहेत. ओके. तर सर्वसाधारणपणे सामान्य व्यक्तीत आढळून न येणाऱ्या लक्षणांना धनात्मक लक्षणे असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी धनात्मक लक्षण म्हटलं आहे पहा, हे नेहमी लक्षात ठेवा. जे काही सामान्य व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये ही धनात्मक लक्षणे राहतात. ते पुढील प्रमाणे पाहूयात. विभ्रम. विभ्रममध्ये उद्दीपकाच्या अनुपस्थितीत त्या उद्दीपकाची होणारी जाणीव म्हणजे विभ्रम होय. आता तुम्ही बसले आहेत, माझा मोबाईल ऐकत आहेत, तुमच्या पाठीमागं कोणतं आहे असं मी म्हटलो, तुम्ही पाहिलात. ओके. हे एक जाणीव आहे तुमची. आता मी म्हटलं म्हणून तुम्ही घाबरलात, पण काही वेळेस तुम्हालाच अनुभव होता की आपल्या पाठीमागं कोणतं आहे, अशा पद्धतीने. ओके. यात एखादी गोष्ट समोरून अस्तित्वात नसताना त्याचे अनुभव व्यक्तीस होतो. हे अशा पद्धतीने व्यक्तीस आपल्याला देखील होत असतो पहा कधी कधी. त्यानंतर किंवा आपले जे काही डोळे असतात, आपण पुढे लक्ष ठेवत असताना एकदा साईडला काहीतरी दिसत असल्यासारखं आपल्याला देखील वाटत असतं. ओके. तर उदाहरणार्थ पाहूया. त्या ठिकाणी शांत वातावरणात कोणीतरी बोलत आहे असे वाटणे. तसेच श्रवण भ्रम, त्यानंतर गंधभ्रम, स्पर्शभ्रम, शरीर अंतर्गत संवेदना असे निर्माण होतात, असे व्यक्तीत निर्माण होत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी ह्या गोष्टी आढळतच असतात पहा. त्यानंतर भ्रांती पाहूयात. वास्तवाचा कुठलाही आधार नसलेल्या अनेक चुकीच्या समजुतीच्या त्यातनं भ्रांती असे म्हणतात. आपण वास्तवात आहोत. ओके. सद्यस्थितीत कुठलाही आधार नसलेल्या अनेक चुकीच्या समजुती, म्हणजे भ्रांती हा शब्द तुम्हाला परिचय असेलच. भ्रांती हा शब्द तुम्ही लहानपणापासून ऐकलाय. तो वाटल्यास तुमच्या आजी किंवा आजोबांना विचारू शकता भ्रांती म्हणजे काय असतं. ओके. तुम्हाला त्यांनी चांगल्या तुमच्या शब्दात वगैरे माहिती सांगितली. या ठिकाणी थोडक्यात माहिती दिली आहे. ओके. यात व्यक्तीला कितीही पुरावे दिले तरी तो ती स्वीकारत नाही. एखादी व्यक्ती मला कट करून मारणार आहेत असे वाटणे, हे वाटतं कधी कधी, पण रियालिटी नसतं. पण काही वेळेस रियालिटी देखील असू शकतं पहा. काही हे भ्रांती हे असतात ते काही खरे निघत असतात पहा. म्हणजे आपण जेवढं सुचवत असतो ते आपल्याला जाणवतं देखील, पण काही वेळेस हे नसतं पहा. असंघटित संभाषण म्हणजे कोणीही नसताना आपण बोलणे. इतरांशी बोलताना चुकीचे शब्द वापरले जाते. मध्येच भलत्याच मुद्द्यावर जातात. म्हणजे वेगवेगळ्या मुद्द्यावर गेल्यामुळे त्या ठिकाणी जे काही संभाषण आहे ते असंघटित होतं पहा. निरर्थक शब्दाचा वापर केला जातो. म्हणजे ज्याचा काही अर्थ नाही त्या ठिकाणी त्या शब्दाचा वापर केला जातो पहा. त्यानंतर विचित्र वर्तन पाहत. छिन्नमनस्क व्यक्ती वर्तन विचित्र व विक्षिप्त स्वरूपाचे असते. तासन ताट उभे राहणे, त्यानंतर विनाकारण चिंकाळणे, किंचाळणे, इकडे तिकडे धावणे, एखाद्याला हल्ला करणे, चावा घेणे, सार्वजनिक ठिकाणी कपडे काढणे इत्यादी गोष्टी याला विचित्र वर्तन म्हणतात पहा. ओके. तुम्ही देखील या गोष्टी करत असाल तर प्लीज करू नका. ओके. पण एखादं वर्तन असेल तर ते नक्कीच तुम्ही उपचार वगैरे घ्या. ओके. विसंगत भावना. या व्यक्तीत भावनिक बिघाड झालेला असतो. याची भावना परिस्थितीशी जुळत नाही, विसंगीत आढळते. उदाहरणार्थ आनंदाच्या प्रसंगात या व्यक्ती ओरडतात तर दुःखाच्या प्रसंगात त्या व्यक्ती मोठ्या मोठ्याने हसतात. आता याबद्दल अशा कुठल्या तर व्यक्ती करत असतो तर ते एक चित्रपट सांगतो, ते म्हणजे मुन्नाभाई MBBS तुम्ही पाहिला असेल. त्यामधील जो काही प्रिन्सिपल आहे तो म्हणजे ज्याला तेव्हा राग येत असतो तो हसत असतो. म्हणजे हे एक उदाहरणं त्या मूवीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला आठवलं असेल. ओके. त्या गोष्टी. त्यानंतर छिन्न मनस्कतेचे ऋणात्मक लक्षणे. आता धनात्मक आपण पाहिलो, आता ऋणात्मक पाहूयात. या ऋणात्मक लक्षणामध्ये रुग्णांची कार्यक्षमता म्हणजे तुमची किंवा एखाद्या पेशंटची रुग्णाची कार्यक्षमता कमी होते. परिणामी जीवनातील गुणवत्तेचा ऱ्हास होतो व कार्यपातळी खालावतो. म्हणजे त्याची काही कार्यपातळी त्या ठिकाणी कमी होते पहा.
सामान्यतः छिन्न मनस्कता विकृतीची लक्षणे ऋणात्मक लक्षणे उपचाराची फारशी सुधारित नाही. म्हणजे त्या ठिकाणी सुधारणे हे जरा कठीण असतं पहा. ती लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. ते भावनिक अभिव्यक्ती अभाव, अनिच्छा, बोलण्याची इच्छा कमी होणे, त्यानंतर सकारात्मक भावनेचा अभाव, असामाजिकता, त्यानंतर सामाजिक सुसंवाद टाळणे, कमी बोलणे, औदासीन वाटणे. म्हणजे या ठिकाणी हे जे काही छिन्न भावने आहेत त्याचे तुम्हाला लक्षणे दिसून येईल पहा. त्यानंतर कधीकधी छिन्न मनस्क रुग्णामध्ये धनात्मक आणि ऋणात्मक लक्षणे देखील आढळून येऊ शकतात. आता वरचे जे काही धनात्मक आणि खालचे एक लक्षणामधील ऋणात्मक पाहिलेत, या दोन्ही देखील काही वेळेस आढळू शकतात. जर धनात्मक लक्षणे 1 महिना किंवा त्याहून अधिक काळ दिसून आल्यास किंवा ऋणात्मक लक्षणे 6 महिन्यापेक्षा जास्त असतील तर त्या व्यक्तीस छिन्न मनस्कता विकृत असल्याचे निदान केले जाते. म्हणजे त्या ठिकाणी त्या व्यक्तीचे त्या ठिकाणी किंवा रुग्णाचे निदान त्या ठिकाणी केले जातं पहा. त्यानंतर कृती आटोपत या ठिकाणी एक मूवी आहे, ते एक ब्युटिफुल माईक म्हणून एक चित्रपट आहे, ते तुम्हाला बघायला सांगितलेत पहा. ते तुम्ही बघू शकता किंवा वाचू शकता. ओके, थोडक्यात दिलं आहे, त्यांना नोबेल प्राईज वगैरे भेटलेलं आहे पहा. तर ते तुम्ही मूवी नक्की पाहाल. मी तर पाहिलं नाही, तुम्ही पाहू शकाल. ओके, तर मी देखील पाहण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर शेवटचा टॉपिक आहे आपला. त्यानंतर मानसिक विकृतीचे संकेतचिन्ह व उपचार दिशा. तुम्हाला संकेतचिन्ह यास पुढे दिसेल. ओके, तर आतापर्यंत आपण मानसिक विकृतीपैकी काही विकृती समजून घेण्याचा प्रयत्न केला. हे समजल्यानंतर काही प्रश्न असहकार्यपणे मनात येतात. यातील एक प्रश्न असा आहे की मानसिक विकृती प्रारंभिक अवस्थेत असताना आपण अशा व्यक्तींना सहज ओळखू शकणारे काही मार्ग किंवा लक्षणे आहेत का? म्हणजे ज्यावेळेस त्या व्यक्तीमध्ये उद्भवत असतात ते मानसिक विकृती, ते आपण उद्भवताना आपण कशा पद्धतीने पाहू शकतो, हे या ठिकाणी विचारलेलं तुमचा प्रश्न आहे पहा. त्यानंतर की ज्यामुळे विकृती सहज मिळवता येईल, या प्रश्नांचे उत्तर होय असे आहे. तुम्हाला त्या ठिकाणी प्रारंभीचा काळ आणि ते ओळखण्याचा काळ तुम्हाला या ठिकाणी पुढे आहे, ते दिलेलं आहे, पाहूयात. तर या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पुढे आहेत. अशी काही संकेतचिन्ह आहेत की ज्याच्या मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती ओळखतात व व्यक्तींना मदत केली जाते. त्यांना धोक्याची सूचना आणि रेड फ्लॅग असे म्हणतात. अशी धोक्याची सूचना किंवा विविध मानसिक उपचाराची गरज असलेल्या लोकांना ओळखण्यासाठी वापरली जाते पहा. आता जे काही या ठिकाणी जे काही चिन्हे आहेत ते तुम्हाला पुढे दिलेले आहेत पहा. पण तुम्हाला ह्या ठिकाणी जो काही चिन्ह आहे ते तुम्ही लिहू नका. वाटल्यास तुम्ही आकृती वगैरे काढू नका. म्हणजे हा चिन्ह नाही, तर जे काही सूचक असतात ते एखाद्या व्यक्तीमध्ये ते पुढे आहेत पहा. या ठिकाणी ते पाहूयात. आता कृती क्रमांक 9 पाहूयात. आपण आधी अभ्यासलेले मानसिक विकृतीचे विविध विकारांचे धोक्याच्या सूचना इंटरनेटवर शोधा. आता तुम्ही हे शोधू वगैरे शकता, काही असेल ते. जे काही मानसिक विकृती आहे त्यांचे एक विविध जे काही विकार आहेत त्यांची धोक्यात असणारे जे काही आहेत त्याची जे काही सूचना आहेत ते तुम्ही इंटरनेटवर पाहू शकता. तुम्ही एवढं जर सर्च केला तर मानसिक विकृतीपासून ते सूचनापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. ओके, जर आपण विविध मानसिक विकृतीच्या सर्व लक्षणांचा काळजीपूर्वक अभ्यास केला तर आपल्याला अशा लक्षात येईल की प्रत्येक विकृतीची बरीच लक्षणे आहेत आणि जे अनेक विकृतीचे सामान्यतः आहेत दिसून येतात. अशी लक्षणे एखाद्या व्यक्तीमध्ये आपल्याला आढळल्यास त्याच्यामध्ये पुढील 3 जरुरी लक्षणे दिसून येत आहेत की नाही हे पाहावे. आता 3 जरुरीचे लक्षणं कोणकोणते ते पाहूयात. आधी 3 लक्षणे पाहूयात, नंतर जे काही सांकेतिक चिन्हे आहेत ते आपण पाहूयात. त्याच्यातील पहिला आहे, प्रथम ते लक्षणे बऱ्याच काळासाठी दिसून यावे. बऱ्याच काळ म्हटलं या ठिकाणी थोडक्यात दिसून आलं तर ते लगेच तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे भेट वगैरे देऊ नका. ओके, त्यानंतर जास्त काळासाठी असावे. दुसरे म्हणजे काही कालावधीत लक्षणं अधिक गंभीर किंवा तीव्र झाले आहे का ते शोधावे. जर ते लक्षणं जास्त किंवा गंभीर झाले असतील तर त्या ठिकाणी हे शोधावे. शेवटी या लक्षणाचे व्यक्तीच्या आयुष्यात काही समस्या निर्माण केल्या आहेत का ते पाहावे. आता तुम्हाला जो काही मागचा एक उदाहरण आहे, पानंबर, मला वाटतं तुम्ही एक मिनटं. तर पानंबर तुम्ही मला वाटतं विनेश, जो काही तीव्र तणाव विकृती आहे याच्यामध्ये नाही, विनीता हा जो काही भाग आहे 35 वर्षाची महिला आहे
तीच हा जो काही पान नंबर 70वरील उदाहरण आहे त्याद्वारे तुम्ही पाहिला तर जास्त काळ त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल ती व्यक्तीमध्ये ही जी काही लक्षणे आहेत, त्यामुळे ते व्यक्ती त्या ठिकाणी त्या उपचारासाठी भाग पाडते पहा. त्यानंतर तसे पुढे जाऊयात. ह्या तिन्ही जे काही आहेत ते अंडरलाईन करून घ्या. ते 3 महत्त्वाचे आहेत. जर तिन्हींचे उत्तर सकारात्मक होय असेल तर या ठिकाणीची तिन्ही उदाहरणं आपण पाहिलं ते जर होय असेल तर ही लक्षणे मानसिक विकृतीच्या समस्येच्या सुरुवात किंवा स्थिती दर्शवण्यास शक्यता आहे. आता तुम्हाला विचारलेल्या तुमच्या प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी भेटलं आहे 3 याच्यामध्ये. ओके. या वरील सर्व बाबी लक्षात घेऊन खाली दिलेल्या मानसोपचार किंवा तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीची आवश्यकता असलेले संकेत मिळू शकतात याचा घटकांचा अभ्यास करूया. तर मानसशास्त्रज्ञांची जी काही सारणी आहे ते बोयत सारणीत तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीची आवश्यकता असणारे दर्शवणारे संकेत, लक्ष केंद्रित करता न येणे, चांगली झोप न येणे. आता त्यांनी तज्ज्ञ असण्याची जे काही सांगितले जी काही मदत आहे या ठिकाणी दिली आहे. चांगली झोप न येणे, विविध शारीरिक तक्रारी, अनियंत्रित वाईट वाटणे, अनियंत्रित नकारात्मक तीव्र भावना यांनी त्यात भीती, क्रोध आणि चिंता, त्यानंतर तीव्र गोंधळिक भावना, त्यानंतर स्मृतिभ्रंश, त्यानंतर अतार्किक विधान करणे, अपरिचित शब्दांचा उपयोग करणे किंवा असंबंधित बडबड करणे, स्वतःला इजा करणे, स्वतःकडे दुर्लक्ष करणे, स्वतःची काळजी न घेणे, अशा जे काही आहेत ते त्या ठिकाणी ते संकेत दर्शवतात पहा. हे जे काही आहेत ते जे काही तज्ज्ञ व्यक्तीने सांगितले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत पहा. जे काही संकेत आहे त्या ठिकाणी दिलेले आहेत पहा, जे मानसिक विकृतीसाठी परिणाम करतात. तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीची आवश्यक असलेल्या व्यक्तीस ओळखल्यानंतर मग आपले एक प्रश्न जो लगेच येतो की अशा व्यक्ती पुन्हा सामान्य जीवन जगू शकतात का? तर ते पाहूयात आपण. दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर देखील होकारार्थी असेल आहे. अशा अनेक उपचार पद्धती आहेत की ज्याद्वारे वेगवेगळ्या विकारासाठी उपयुक्त ठरतात. आता तुम्हाला देखील तुमच्यामध्ये देखील आढळत असेल किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तीमधील देखील अशा पद्धतीचे आढळत असेल तर त्या ठिकाणी हे तज्ज्ञांमार्फत सॉल्व्ह करणे तुमचा प्रॉब्लेम हे त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येते आहे पहा. त्यामुळे तुम्ही ह्या तज्ज्ञांची वगैरे त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता. ओके. तर अशा अनेक उपचार पद्धती आहेत की ज्या वेगवेगळ्या विकारासाठी उपयुक्त ठरतात. या उपचार पद्धतीमध्ये फार्माथेरपी म्हणजेच औषधोपचारापासून ते मानसोपचार करण्यापर्यंतचा समावेश होतो. म्हणजे औषध पण त्यांनी मानसिक जे काही परिणाम झाले त्याच्यावर देखील किंवा त्यांनी जे काही मानसिक पद्धतीने त्या ठिकाणी केली जाते त्याच्यावर देखील त्या ठिकाणी उपाय शोधला जातो पहा. आता उदाहरणार्थ पाहूयात. मानवतावादी थेरपी, त्यानंतर गेस्टाल्ट थेरपी, त्यानंतर इंटरपर्सनल सायकोथेरपी, फॅमिली आणि कुटुंब उपचार पद्धती इत्यादी विविध मानसोपचार विषयक तंत्रे वापरतात. म्हणजे हे तंत्रे वापरून त्या ठिकाणी ते प्रॉब्लेम ज्यांचा आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात पहा. याविषयी थोडक्यात अगदी हे आता मी शेवटचा पॅरेग्राफपर्यंत आलो आहे. याविषयी थोडक्यात अगदी हे वर्णन करणे या पुस्तकाच्या व्याप्तीच्या पलीकडे आहे, परंतु खबरदारीची एक नोंद मात्र येथे नमूद करणे आवश्यक आहे. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीस एक प्रकारचे थेरपीचा फायदा झाल्याचे आढळले तर याचा अर्थ असा होतो की त्याच थेरपीमुळे फायदा दुसऱ्या व्यक्तीसुद्धा होईल. म्हणजे या ठिकाणीची एखाद्या व्यक्तीवर एखादे जे काही लक्षणं आहेत ते आढळल्यावर त्याचा उपचारच नाही असे जे काही म्हणून बसलेले असतात जे व्यक्ती, पण त्याच्यावर जेव्हा उपचार होतो त्यावेळेस ते सर्वांकडे सांगतात की बाबा ह्याचा उपचार आहे नक्की आणि हे घेणे गरजेचं आहे पहा. तर उपचारासंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी आपण अनेक घटक आणि विचार लक्षात घेतले पाहिजे. ते कार्य या क्षेत्रातील तज्ज्ञांद्वारे उत्कृष्ट केले जाऊ शकते. म्हणून या क्षेत्रातील एक तज्ज्ञ शोधणे आणि आवश्यक मदत घेणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण त्याविषयी आपल्याला हे जर आजार आढळलं असेल, भविष्यात आढळले असतील, त्यानंतर तुमच्या कुटुंबातील असतील तर ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि ते तुम्ही सांगू शकता की बाबा सर्वांना की याच्याबद्दल एक उपाय आहे. हे अगदी बरोबर सांगितले जाते की मानसिक विकृती होणे सोपे नाही. होय, मी आजारी आहे हे स्वीकारणे देखील कठीण आहे. म्हणजे एक मानसिक विकृती आहे का आजारी आहे हे देखील त्या ठिकाणी सांगणे कठीण असते पहा, किंवा स्वीकारणे हे कठीण असते. जेव्हा व्यक्ती असे सांगतात की तू सुद्धा यावर विजय मिळवू शकतो, खरं म्हणजे व्यक्तीला मानसिक आरोग्य केवळ आपोआप प्राप्त होऊ शकत नाही. यावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला योग्य उपचार घेणे आवश्यक असते.
म्हणजे आपण एखाद्या व्यक्ती जर मेंटली जरा जे काही लक्षणे आहेत, काही तुम्हाला मागितली लक्षणं दिलेली असतील किंवा त्या ठिकाणी एखादी व्यक्ती लक्ष केंद्रित करता येत नसेल, त्याचं लक्ष सारखे दुसरीकडे तर जात असेल. तुम्ही मला वाटतं बर्फी एक नावाचा पिक्चर होता, त्यामध्ये रणवीर कपूर आणि त्यानंतर प्रियंका चोप्रा यांचं रोल होतं. त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल ते जे काही प्रियंका चोप्रा आहे त्याचं रोल, त्यामध्ये जी काही व्यक्ती आहे तशा पद्धतीने जी काही व्यक्ती आढळत असते त्याला म्हणतो की हे सॉल्व होत नाही, ही अशीच येडी मुलगी आहे, असं आपण जेव्हा म्हणतो हे म्हणणे योग्य ठरत नाही. तर त्यावर विजय याला काही उपाय नाही असे आपण जेव्हा म्हणतो तर त्या ठिकाणी कठीण ठरतं पहा. यासाठी उपाय आहे ते त्या ठिकाणी सॉल्व देखील केलं जातं पहा, असं या ठिकाणी पुस्तकवाल्यांचं म्हणणं आहे, माझं नाही. ओके. या तर पुढे जाऊयात. त्यावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला योग्य दिशेने उपचार करणे आवश्यक आहे. उपचार हा आपोआप मिळत नसतो, तो एक प्रवास आहे ज्यात व्यक्तीला चालत जायचे असते. म्हणजे उपचार घेण्यासाठी आपल्यालाच घ्यावं लागतं, दुसऱ्यांना कोणाला नाही. त्यामुळे आपणच त्या गोष्टीकडे जावं लागतं. त्यानंतर सारांश तर आपण बघितलंच आहे, म्हणजे पाठ शिकत असताना सारांश तुम्ही थोडक्यात वाचून देखील काढू शकता. त्यानंतर महत्त्वपूर्ण संज्ञा मला वाटतं पाठच करा तुम्ही. त्यानंतर आता DSM 5 आणि ICD 11 हे तर पाठच करा. त्या खूप म्हणजे तुम्ही पेपरमध्ये एकदम हे DSM कुठून आलं, हे सगळ्या कुठून आहे, ते काय तुमचं काय सायन्सचं लेक्चर चालू आहे का असं तुम्ही म्हणू नका. तर हे याच्यातीलच भाग आहे, हे तुम्हाला लक्षात येईल. ओके. वाटल्यास 2-3 वेळा पाठ देखील करू शकता. अशा हे सगळ्यात देखील महत्त्वाचे आहेत पहा. त्यानंतर महत्त्वाचे मानसशास्त्र या ठिकाणी 2च दिले आहेत. 2च तुम्ही त्यांचं नाव आणि त्यांचे थोडक्यात कार्य आणि ते कुठून आहेत हे एवढं पाठ करा. ओके. त्यानंतर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन दिसतील. इम्पॉर्टंट क्वेश्चन ते सर्व तुमच्यासाठीच आहेत. या पूर्ण घटकावर तुम्हाला त्याच्यावरच अवलंबून आहे हे जर इम्पॉर्टंट क्वेश्चन सोडवला तर तुमचे जे काही 26 मोठे प्रश्न आहेत ते तुम्हाला त्याचं सोडवल्यासारखं होईल, म्हणजे त्याचं उत्तर तुम्ही सोडवल्यासारखं होईल. ओके. हे तुम्ही पाहू शकता. पहिला आहे चिंता विकृती टिपा लिहा. अवसाद म्हणजे काय सांगून एक उदाहरणासह सोडवा. द्विध्रुवीय विकृती टिपा लिहा. तीव्र तणाव विकृती उदाहरणासह स्पष्ट करा. त्यानंतर अंमली पदार्थ व्यसनासक्ती म्हणजे काय सांगून एक उदाहरण सोडवा. आता व्यसनासक्ती म्हटलं आहे, आता व्यसन एवढंच नाही तर व्यसनासक्ती आहे, तुम्ही नीट व्याख्या पाठ केला असेल, ऐकलं असेल तर ते तुम्हाला सोडवता येईल पहा. छिन मनसक्ता मोनो विधला उदाहरणासह स्पष्ट करा. एवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर या स्क्रीनचं जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिला टेलिग्रामला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामला देखील जॉईन लिहा. त्यानंतर आता मी इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.